अमरावती जिले के तिवसा तहसील स्थित शिवन गांव में लगातार दूसरे दिन देर रात भूकंप जैसे हल्के झटके महसूस किए गए, जिससे पूरे गांव में भय का वातावरण फैल गया। इस स्थिति को लेकर पूर्व मंत्री यशोमती ठाकुर ने जिले के जिलाधिकारी आशीष येरेकर से फोन पर बात कर तत्काल उपाय योजना करने की मांग की। झटकों का कारण अभी स्पष्ट नहीं है, लेकिन इस घटना से ग्रामीणों में डर का माहौल है। इसी बीच कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े और तिवसा के तहसीलदार मयूर कलसे ने शिवन गांव का दौरा कर नागरिकों से संवाद साधा। सांसद वानखेड़े ने ग्रामीणों को भरोसा दिलाते हुए प्रशासन से अपील की है कि इन बार बार आने वाले भूकंप जैसे झटकों की वैज्ञानिक जांच की जाए और नागरिकों के जीवन की सुरक्षा सुनिश्चित की जाए। गेल्या काही वर्षापासून शिवणगाव असेल, फत्तेपूर असेल, तिवसा तालुक्यातील या गावांना सतत भूकंपाचे धक्के लागत आहेत। काल रात्री तर खूप मोठा धक्का हा लागलेला होता। संपूर्ण गाव जागी त्यामुळे झालं होतं। ही भविष्यातली कदाचित एक वेगळी घटना घडू शकते, म्हणून सातत्यानं जे काही प्रशासन आहे, प्रशासन तर तत्पर आहेच। आताच कलेक्टर महोदयांसोबत त्या विषयावर चर्चा झाली। जी काही टीम आहे, तज्ञ टीम बोलावून आणि इतर मापन केंद्र असेल किंवा इतर काही उपाययोजना असतील त्या करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या गेल्या आहेत। कलेक्टर महोदयांनी लगेच त्यावर अंमलबजावणी म्हणून येत्या 1-2 दिवसातच ते करण्याचं ठरवलं। तहसीलदार महोदय सुद्धा रात्रीपासून इथं जागी होते। गावकऱ्यांना मी एवढंच आवाहन करेल की घाबरून जाऊ नये, का फारच त्यासाठी काही होणार नाही, पण आपण उपाययोजना म्हणून ते येणाऱ्या 1-2 दिवसातच करण्यात येतील। ते काल रात्री तिथे काय ते धक्के लागले भूकंपाचे आहेत। ह्याच्या आधी पण एक वेळा मी म्हटलं होतं की तिथे एक तर ते यंत्र यू रिमेंबर आय हॅड स्पोकन टू यू, तुम्हाला आठवतं ना आपण बोललेलो? ओके, हां बरं, मग काय निष्कर्ष निघतो त्याचा? दिस इज सो सॅड ना, रिपोर्ट नाही देणं म्हणजे मग काय यंत्रणा काय करते? See, I'll tell you what happened few years back, that is in 2008. There was similar type of incidences used to happen in Shendola. That is an adjoining village to Shivangao. So that time Mr. Bhavkar used to be the collector and आम्ही मग तिथे रात्रभर राहिलो होतो आणि मग सकाळी सकाळी कलेक्टरांसोबत पण फिरलो होतो। ठीक आहे, इन केस सच एन इन्सिडेंट हॅपन्स टुनाइट अगेन, आय थिंक यू शुड ऑल्सो विजिट दॅट प्लेस। मला असं वाटतं तुम्ही पण विजिट केलं पाहिजे तिथं। आणि पण मग काय झालं त्यावेळेच्या शेंदोळ्याच्या तिथं शेंदोळा धसकट तिथं काय फाइंडिंग झालं होतं की देयर इज लाईम मोठ्या प्रमाणात आहे त्या भागामध्ये आणि त्या लाईमच्या प्लेट्स वर खाली होतात। बट नाउ इफ दिस इज हॅपनिंग टाइम अँड अगेन लाईक इट हॅपेंड इन 2008 at the same time, almost it was around December, Jan or November, December, something like that. The collector, आपण जर भापकर साहेब जे कलेक्टर होते त्यांच्यासोबत जर बोलून घेतलं तर यू विल गेट ऑल द फाइंडिंग्स फ्रॉम हिम। आणि त्या लाईनच्या प्लेट्स काय होतं वर खाली होतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिथं कॉरी पण होत्या ना, तिथे कॉरीज होत्या त्यावेळेला होत्या। तिथं कॉरीज आहे। येस, वी विल हॅव टू टेक सम एक्स्ट्रा एफर्ट्स। ते पडतातच ते लाईमचे ते पूर्ण स्टँड वर खाली झाले की ते चिरा आणि सेम इन्सिडेंसेस हॅपेंड इन 2008। आणि काही मी पण म्हणजे माझ्याजवळ आता ते पेपर कटिंग पण आहेत। मी म्हटलं होतं तिथं रेक्टर स्केल जर लावता आली तर बघा ना, बिकॉज इट इज हॅपनिंग टाइम अँड अगेन, वी डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली। अच्छा, सेस्मा तर
हा आणि 2008 मध्ये 9 मध्ये त्यांनी काय फाइंडिंग केलं होतं ते पण ती कोणची टीम होती त्याही टीमला जरा बघा ना, सरकारकडे असेल नोंद त्याची. डीडीएमओ 8 आणि 9 मध्ये 2008-9 ला पण असंच झालं होतं, तेव्हाचे काही रिपोर्ट आढळतात का ते चेक करा. आणि इफ यू टॉक शेंदोळा धसकटला झालं होतं, शेंदोळा धसकट म्हणून त्या गावाचे रिपोर्ट चेक करा 2008 चे एंड म्हणजे थंडीचाच वेळ होता आणि शेकोट्या लावून आम्ही बसलो होतो रात्रभर.